हॅलो टू एव्हरीवन, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? ऐकायलाच पाहिजे. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 18 ऑगस्ट बुधवार. मित्रांनो, दिवसाची सुरुवात आपण एक सकारात्मक विचार ऐकून करत असतो. यामागचा उद्देश इतकाच असतो की दिवसाची सुरुवात ही चांगल्या पद्धतीने व्हावी आणि एखादा चांगला विचार जो आपण ऐकतो त्या विचारामुळे आपल्यामध्ये दिवसभर ती पॉझिटिव्हिटी निर्माण व्हावी, म्हणजे आपण आपल्या ध्येयापर्यंत अगदी लवकर पोहोचू शकतो. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाचं विचारधन हे सत्र. जर तुमच्यात स्वप्नांना मागे धावण्याचे धाडस असेल तर तुमची स्वप्न नक्की पूर्ण होतील. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, जर तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील तर त्याकरता तुमच्यामध्ये धाडस असणं गरजेचं आहे, म्हणजेच तुमची स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाचं विशेष, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. विद्यार्थी मित्रांनो, दिनविशेष या सत्रात आपण काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना, त्यांच्या सविस्तर नोंदी, याचबरोबर काही महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध अशा व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदी याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेत असतो. तसंच या प्रसिद्ध आणि विशेष व्यक्तींनी केलेलं कार्य याविषयीची सुद्धा नोंद आपण दिनविशेष या सत्रात करून घेत असतो. तेव्हा मित्रांनो, आजच्या म्हणजेच 18 ऑगस्टच्या दिवसाचं विशेष काय आहे ते जाणून घेऊया. सर्वप्रथम आजच्या दिवसाच्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना जाणून घेऊयात. आजच्याच दिवशी 1800 साली ब्रिटिशकालीन भारतात कलकत्ता या ठिकाणी रिचर्ड वेलेस्ले यांनी फोर्ट विल्यम या महाविद्यालयाची स्थापना केली होती. 18 ऑगस्ट 1841 साली जगात सर्वप्रथम ब्रिटनमध्ये राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना करण्यात आली होती. सन 1920 साली अमेरिकेच्या संविधानात बदल करून स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला होता. विद्यार्थी मित्रांनो, तसं बघायला गेलं तर जगभरात स्त्रियांना काही ठराविक कालावधीनंतर अधिकार देण्यात आले आहेत. त्यात अमेरिका हा सुद्धा देश आहे बरं का. अमेरिकेत सुद्धा आधी स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता, परंतु 1920 साली अमेरिकेच्या संविधानात बदल करून स्त्रियांना हा अधिकार देण्यात आला. आजच्याच दिवशी सन 1958 साली बांगलादेशचे जलतरणपटू ब्रोजेन दास हे इंग्लिश खाडी पार करणारे पहिले आशियाई व्यक्ती बनले. ब्रोजेन दास हा भारतीय वंशाचा जलतरणपटू होता, जो इंग्लिश खाडी ओलांडणारा पहिला आशियाई होता आणि तो 6 वेळा पार करणारा पहिला व्यक्ती होता. 1952 मध्ये पश्चिम बंगालमध्ये 100 मीटर फ्रीस्टाईल जलतरण स्पर्धेत विजेतेपद त्यांनी पटकवलं होतं. याचबरोबर 1953 ते 56 मध्ये 100, 200, 400 आणि 1500 मीटर फ्रीस्टाईल पोहण्यात पूर्व पाकिस्तानमध्ये विजेतेपद त्यांनी पटकावलं होतं. याचबरोबर इटलीमध्ये 1958 जुलैमध्ये कॅप्री बेट ते नेपल्स 33 किलोमीटर लांब पल्ल्याच्या जलतरण स्पर्धेत 3ऱ्या स्थानावर त्यांनी विजेतेपद पटकावलं होतं. सप्टेंबर 1961 मध्ये फ्रान्स ते इंग्लंडपर्यंत इंग्लिश चॅनलवर सर्वात जलद पोहण्याचा जागतिक विक्रम देखील त्यांनी केला आहे. 1956 मध्ये त्यांना ढाका विद्यापीठाने पुरस्कृत केलं होतं. तर 1960 मध्ये पाकिस्तान सरकारकडून त्यांना प्राईड ऑफ परफॉर्मन्स पुरस्कार देण्यात आला. याचबरोबर 1986 मध्ये लॅटोनो ट्रॉफी म्हणजेच युनायटेड किंगडमच्या चॅनल स्विमिंग असोसिएशनकडून चॅनलचा राजा, 1976 मध्ये राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार बांगलादेशाकडनं, याचबरोबर 1999 मध्ये स्वातंत्र्य दिन पुरस्कार बांगलादेशकडनं मरणोत्तर त्यांना देण्यात आला होता. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. 1868 साली फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ जुलिस जानसेन यांनी हेलियम वायूचा शोध लावला. हेलियम हा एक रंगहीन, गंधहीन, चवरहित, बिनविषारी, उदासीन वायू आहे. हेलियम हे एक रासायनिक मूलद्रव्य असून त्याचा अणुक्रमांक 2 आहे. सर्व मूलद्रव्यांमध्ये हेलियमच्या वितळण्याचा आणि वायुरूप होण्याचा बिंदू हा सर्वात कमी आहे. हेलियम हा वायू हलका असून स्फोटक नसल्याने हायड्रोजनऐवजी उडवायच्या फुग्यांमध्ये हेलियमचा वापर होतो. हेलियमचा शोध 18 ऑगस्ट 1868 रोजी सूर्याच्या क्रोमोस्फिअरच्या लहरींच्या पटलातील गडद पिवळ्या रेघेवरून लागला होता. 18 ऑगस्ट हा दिवस हेलियम डे म्हणून साजरा करण्यात येतो.
यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. सन 1949 साली हंगेरी राष्ट्राने प्रजासत्ताक राष्ट्राची घटना स्वीकारली होती. सन 1951 साली पहिल्या पंचवार्षिक योजनेदरम्यान पश्चिम बंगालमधील खडगपूर येथे भारतीय तंत्रज्ञान या संस्थेची स्थापना करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया आजच्या दिवशी जन्मलेल्या काही विशेष व्यक्तींविषयी. या व्यक्तींनी इतिहासात उल्लेखनीय अशी कामगिरी करून आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी इतिहासात कोरलं आहे. अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 18 ऑगस्ट 1700 साली मराठा साम्राज्याचे पहिले मराठा पेशवा शासक थोरले बाजीराव पेशवा उर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट्ट यांचा जन्म झाला. सन 1734 साली मराठा साम्राज्याचे 10वे पेशवे रघुनाथराव पेशवे यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1872 साली हिंदुस्थानी शास्त्रीय गायक, संगीतज्ञ, संगीत प्रसारक आणि गंधर्व महाविद्यालयाचे संस्थापक गायनाचार्य पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचा जन्म झाला. सन 1900 साली भारतीय मुत्सद्दी व राजकारणी तसंच संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष विजयलक्ष्मी पंडित यांचा जन्म झाला. सन 1923 साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू सदाशिव गणपतराव शिंदे यांचा जन्म झाला. सन 1934 साली गुलजार या टोपण नावाने प्रसिद्ध असलेले भारतीय गीतकार, कवी, लेखक, पटकथा लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक संपूर्ण सिंग कालरा यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1936 साली अमेरिकन अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि व्यावसायिक तसंच सनडान्स फिल्म फेस्टिवलचे संस्थापक रॉबर्ट रेडफोर्ड यांचा जन्म झाला. सन 1956 साली माजी भारतीय क्रिकेटपटू, भारतीय राष्ट्रीय वयोगटातील क्रिकेट व्यवस्थापक आणि केनिया राष्ट्रीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक संदीप मधुसूदन पाटील यांचा जन्म झाला. सन 1967 साली प्रसिद्ध पंजाबी व हिंदी गायक दलेर मेहंदी यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात उत्कृष्ट कामगिरी करून आपला ठसा उमटवला आहे. आज अशाच काही विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 1227 साली मंगोल साम्राज्याचे संस्थापक व महान क्रूर शासक सम्राट चंगेज खान यांचं निधन झालं. सन 1940 साली अमेरिकन ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीचे कार्यकारी आणि क्रिसलर कॉर्पोरेशनचे संस्थापक वॉल्टर क्रिसलर यांचं निधन झालं. सन 1945 साली महान भारतीय स्वातंत्र्य सेनानी व क्रांतिकारक तसंच राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य व आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन कार्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. सन 1990 साली प्रसिद्ध भारतीय हिंदी साहित्यकार, प्रचारक व सरस्वती या पत्रिकेचे संपादक तथा पत्रकार श्री नारायण चतुर्वेदी यांचं निधन झालं. सन 1998 साली भारतीय मॉडेल, अभिनेत्री आणि लेखिका पर्सिस खंबाटा यांचं निधन झालं. सन 2008 साली महाराष्ट्रीयन मराठी भाषेचे लेखक, रहस्यकथाकार व नाटककार नारायण धरप यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन. ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. मित्रांनो, तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र नक्की कसं वाटतं याविषयीचे फीडबॅक तुम्ही आम्हाला आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवू शकता. याकरता आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, गुगल पॉडकास्ट किंवा रेडिओ पब्लिकवर सुद्धा ऐकू शकता. आणि हो, जर तुम्हाला मागच्या काही दिवसांचं दिनविशेष हे सत्र ऐकायचं असेल तर त्याकरता तुम्ही आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू शकता.
मित्रांनो, आता वेळ आली आहे रजा घेण्याची. चला तर मग मित्रांनो, मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत सुरक्षित राहा, काळजी घ्या, मस्त राहा, भरपूर मेहनत करा आणि ऐकत राहा आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ MPSC गुरु. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.